माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार प्रफुल्ल पटेल जी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल भाई, सुप्रिया सुळे म्हणतात की या सगळ्या निकालाच्या पाठीमागे अदृश्य हात आहेत. संकेत जे आहेत ते दिल्लीकडे दाखवत. मला इथे काही अदृश्य कोणाचा हात दिसत नाही. आणि असं आहे की ठीक आहे, कोणाला असं वाटत असेल तर त्याच्याबद्दल मी काय बोलावं. इलेक्शन कमिशनचा जो रिझल्ट आहे तो प्युअरली मेरिटवर आहे. तर तुम्ही 141 पानाचा जर त्यांचा निकाल वाचला तर खरोखर त्यामध्ये डिटेल्ड ॲनालिसिस करून की हा पक्ष आमच्याकडे का राहावं आणि लिगली पोझिशन काय आहे ते सगळं त्यामध्ये व्यवस्थित डिटेल्ड ऑर्डर केलं आहे. अच्छा, पण त्या ऑर्डरमध्ये एका मुद्द्यावर त्यांचा आक्षेप आहे. 30 तारखेला अध्यक्षपदाची निवड झाली अजित पवार यांची असं सांगितलं जातं आहे. आणि त्याच दिवशी दुपारी ट्विट जे केलं जातं होतं अभिनंदनाचं, कारण दुसरी कार्यकारिणी जी झाली त्या संदर्भामध्ये. तर मग हा कसं काय आणि हे का लपवण्यात आलं होतं असं सुद्धा विचारलं जातं आहे. नाही, 30 तारखेला मुंबईमध्ये बैठक झाल्यानंतर खूप सारे आमदार, जनप्रतिनिधी आणि पक्षाचे अनेक मंडळी, प्रमुख मंडळीसह भेटले आणि त्यांनी एक निर्णय केला की अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये आपण इलेक्शन कमिशनकडे अर्ज करावा आणि पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड करावी. तो तसा प्रस्ताव झाला आणि ते प्रस्तावासह इलेक्शन कमिशनमध्ये त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी फायलिंग केलं. आणि त्याच्यानंतरची जी कारवाई होती, म्हणजे जे आम्ही सरकारमध्ये सामील झालो, ते 2 जुलैला आम्ही झालो. ओके, बरं. परंतु हे सगळं असलं तरी तुमची संघर्ष अजून संपला नाही असं दिसतंय, कारण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत शरद पवार. आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगामध्ये सुद्धा आज नाव जे द्यायचं होतं पक्षाचं, 3 ऑप्शन दिलेत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार त्यांचं स्वतःचं नाव आहे. असं आहे की आत्ता जे नाव दिलेले आहे ते फक्त वन टाईम. हे राज्यसभेची निवडणूक उद्यापासून सुरू होत आहे. 8 तारखेला नोटिफिकेशन आहे, म्हणून वन टाईमसाठी हे नावं त्यांनी सुचवावे. कारण राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकतर वेळ नाही आणि दुसरं त्याच्यामध्ये चिन्ह नसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव शरद पवार किंवा इतर काही नाव जोडून जर त्यांनी दिलं असेल ते वन टाईमसाठीच आहे. शेवटी जेव्हा पक्षासाठी जेव्हा ते अर्ज करेल नाव आणि चिन्ह, तो वेगळा असेल. हे राज्यसभेचा आणि त्याचा काही संबंध नाही. अच्छा, परंतु दुसरीकडे तुम्ही सचिवालय, लोकसभा इकडे पण पत्र पाठवल्याची माहिती मिळते. संसदेमधलं कार्यालय हे ताब्यात आहे ना तुमच्या? एकदा पक्ष कोणाकडे आहे हे सिद्ध झाला, इलेक्शन कमिशनचा निकाल आला, तर ऑटोमॅटिकली मग बाकीची पुढची प्रक्रिया करावाच लागते. कोण पक्षाचा नेता आहे, कोण पक्षाचा प्रतोद आहे, कोण पक्षाची ऑफिस वगैरे, बाकीच्या बँक अकाउंट्स, बऱ्याचशा गोष्टी आहे की जे सगळ्या आम्हाला म्हणजे ते प्रोसेसमध्ये टाकावंच लागते. बरं, म्हणजे की पक्षाच्या नावानं जे जे काय आहे ते सगळं मिळणार. स्वाभाविक आहे ना, त्याचा अर्थच हे आहे ना. कारण जे काही आमची जे काही ओळख आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत कोणाकडे आहे, मग त्याच्यानंतरची जी कारवाई आहे त्याप्रमाणेच करावं लागते ना. ते नियमाप्रमाणे आहे आणि कायद्याप्रमाणे आहे. बरं, परंतु मग विधिमंडळामध्ये सुद्धा तीच प्रक्रिया पार पाडावी लागेल. हो, दोन्हीकडे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद सेम प्रोसेस राहील. कारण ऑलरेडी ते कळवलं गेलं आहे. कारण पूर्वीच्या काळात 2 गट होते, 2 गटाच्या 2 वेगवेगळे म्हणजे आमदार होते, खासदार होते. आता अधिकृत कोणाचे आहे ते आम्हाला कळवावं लागेल. बरं, जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं की एक खासदार जे आहेत त्यांनी दोन्हीकडून अफिडेविट दिलेले आहेत आणि काही आमदारांचा सुद्धा त्याच्यामध्ये आकडा टाकलेला आहे. आता ते आमदार जे आहेत ते अजूनही तुमच्या संपर्कात आहेत का? आणि त्यांचं इथून आमच्याकडे मी पहिलंच सांगत होतो की आमच्याकडे 43 आमदारांचा पाठिंबा आहे. ते काय मजा आहे. आता कोणी डबल ॲफिडेविट कधी कधी कसा असतो की आता कोणी तिकडे भेटायला गेला आणि काही कागदावर की ॲफिडेविट करायला म्हणजे बाध्य पडलं तर ठीक आहे. ते आता अशा गोष्टीच्या काही फार काही आता बारकीनं काही जाण्याचा अर्थ नाही. निकाल लागलेला आहे, निकाल आमच्या बाजूनं आहे आणि विषय तिथेच. आता आम्ही ते चिघळून काय अर्थ नाही आहे. आता जे आहे
ते स्पष्ट झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला आता कामाला लागायचं आहे. कोण जर तुमचा दरवाजा ठोठावला तर तुम्ही घेणार, उघडणार का दरवाजा? दरवाजे काय राजकारणामध्ये सगळ्यांचे म्हणजे उघडेच ठेवावं लागते, तेव्हाच पक्ष वाढते, तेव्हाच नवीन लोक आमच्याबरोबर जुडतील आणि जुनेही काय जुळू शकतात. आम्ही सगळ्यांचं स्वागत करू. अच्छा, संपर्कात आहेत ते सगळे? आहे ना, बरेच लोक संपर्कात आहे, पण आता काय त्याच्यावर भाष्य करणं आज योग्य नाही. येऊ द्या, उघडपणेच तुमच्या समोरच त्यांना म्हणजे प्रस्तुत करू. बरं, एकच शेवटचा प्रश्न. जितेंद्र आव्हाड म्हणतात की जो झाला नाही काकांचा तो काय होणार लोकांचा? जाऊ दे, आता प्रत्येकांना उत्तर देत बसायचं मला, आणि माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे, मी अशा लोकांना काही उत्तर देत नाही. उत्तर देत नाही, परंतु दरवाजे मात्र खुले ठेवलेले आहेत त्यांच्या आमदारासाठी. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.